अमूल आणि गोकुळ सारख्या नामांकित दूध कंपन्यांच्या नावाचा वापर करून बनावट दूध पिशव्या तयार करणाऱ्यांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। दहिसर पूर्व परिसरात कारवाई करून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 470 लिटर दूध, 13,000 बनावट रिकाम्या पिशव्या आणि पिशव्या तयार करण्याची मशिनरी आणि इतर साहित्य असा एकूण 10,79,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दहिसर परिसरात अमूलच्या नावाच्या पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध भरून विकलं जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 12ला मिळाली। त्यानंतर पोलिसांनी दहिसर पूर्व इथं छावा टाकला। तिथं अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि गोकुळच्या पिशव्या कापून त्यातील काही दूध बाहेर काढलं जात होतं आणि त्यानंतर अस्वच्छ पाणी मिसळून या पिशव्या सील केल्या जात होत्या। आधी अटक केलेल्या 3 आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेतला। तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, प्रसन्न सर, क्राईम ब्रांचच्या 12व्या युनिटनं ही मोठी जे रॅकेट आहे ते उघड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या अगोदर पुण्यात अशा पद्धतीची कारवाई झालेली होती, मात्र मुंबईमध्ये पहिल्यांदाच ही मोठी कारवाई जी आहे ती खरं तर केलेली आपल्याला पाहायला मिळते। दहिसरमध्ये अशा पद्धतीचं जे दूध आहे ते विक्री करताना पोलिसांना आढळल्यानंतर 3 आरोपींना जे आहे अटक केलेली होती आणि चौथा जो मुख्य आरोपी होता त्याला तेलंगणातून अटक केल्यानंतर वसईमध्ये एक कारखाना सुरू होता, ज्या कारखान्यामध्ये 13,000 ते 15,000 ज्या पिशव्या होत्या त्या सापडलेल्या होत्या। या पिशव्या ज्या आहेत त्या अमूल गोल्ड होत्या, अमूल ताजा आणि गोकुळ हे तिन्ही महत्वाचे आणि मोठे ब्रँड आहेत जे महाराष्ट्रामध्ये दूध जे आहे ते विकलं जातं। आणि हे जे दूध आहे ते साध्या दुधाचं जे कन्व्हर्टेशन आहे त्याच्यात घाण पाणी मिसळून खरं तर या पिशव्यांमध्ये पॅकिंग करून हे जे दूध आहे ते विक्रीसाठी आणलं जात असताना आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि तशा पद्धतीचा जे आढावा जो आहे, तशा पद्धतीचा जे तपास जो आहे तो पोलिसांकडे समोर आलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे अशा पद्धतीचं दूध जे आहे ते मुंबईभर विकलं जात होतं। अशा पद्धतीचं काही प्रकरणं जे आहे ते पुण्यामध्ये समोर आलेली होती आणि त्याच्यानंतर एफडीएने जी आहे ती कारवाई केलेली होती। त्यानंतर पुण्यात जे आहे ते मोठं तुटवडा जो आहे तो दुधाचा पडलेला आपल्याला पाहायला मिळते। काल परवा ही संपूर्ण जी आहे ती कारवाई झालेली आहे। त्यानंतर मुंबईत कुठे मोठ्या पद्धतीने दुधाचा तुटवडा पडतो का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र क्राईम 12ची ही मोठी जी आहे ती कारवाई सध्या पाहायला मिळते। प्रसन्न सर, धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।